चालतो बघ कसा, चालतो बघ कसा. ते सगळं डॅमचं पाणी म्हणजे किती काय घराची अवस्था होते ते सगळं झाले. आपल्या बागेतली पहिली भाजी आहे ही ह्या वर्षीची दुधीची. त्याला कसली भीती नाही, पण आम्हाला भीती वाटते. अर्धा दुधीच घेतला, अर्धा ठेवून दिलाय मी. चला बघा, सकाळ झाली, मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी आज मी सुद्धा चारायला चालले वाघे आणि शेरू यांच्या सोबत. म्हटलं चला, म्हटलं आपण पण एक राऊंड मारूया, तेवढा आपला व्यायाम पण होईल. जरा चंगू मंगू आमचे खुश आहेत बघा, कसे धावत आहेत. हां चला चला. वेली बघ किती खाली आल्यात, हे बघा वेली जंगली. कुठपर्यंत जाणार आहात? तो पुढे गेला ना वाघ्या, त्याच्यामुळे तो हे करतोय. दोघांना संगाती ठेवा. चालतो बघ कसा, चालतो बघ कसा. दोघं खुश झाले तर बघ. वाघ्या आता हे उड्या मारायच्या तयारीमध्ये. झऱ्याचा आवाज येतोय ना, तुम्हाला मी झरा दाखवते. हे बघा, हा बघा झरा. ते वरचं डोंगरातनं येतं ना पाणी पावसाचं, ते इकडनं वाहून त्या नालीतनं असा त्या साईडला जातं पाणी सगळं. नैसर्गिक झरा येतो, नैसर्गिक झरा. चला, दोघंजण गेले पुढे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता म्हटलं चालायला पण सुरुवात करूया. चालल्यामुळे पण थोडासा फरक पडतो की नाही, बरं वाटतं पण. तर हे दोघंजण कसे रोज येतात ना, कुणाल आणि कुणालचे बाबा, तर म्हटलं त्यांना म्हटलं मी पण येते थोडा वेळ. म्हटलं चालते एक 10 ते 15 मिनटं, लगेच फरक पडेल असं. आणि बरं पण वाटतं ना, सकाळचं वातावरण खूप छान असतं. पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज सगळं असतं. मोर, म्हणजे आता मला कुणाला जेव्हा म्हणत होतं की आता म्हणजे अजून जरा लवकर आलो असतं ना, तर मोर असतात ना, मोर आपल्याला दिसतात शेतामध्ये, भात वगैरे खायला येतात शोधत अन्नाच्या शोधामध्ये असं. तर ते म्हणायचे जरा लवकर यायला पाहिजे. त्यांना वाटलं की उद्या वाजता येऊया लवकर असं. पण चालणं आता मी सुरू केलेलं आहे. पाऊस असतो ना हो, त्याच्यामुळे जरा गडबड होते. आता पण पाऊस म्हणजे आभाळ भरलेलं आहे, कधी पण पाऊस पडेल. आणि छत्री नाही आणलेली आहे, पाऊस आला की मग धावावं लागेल. काय आलं तुला जेव्हा काय तरी सांगतात. तुम्हाला मी तुम्हाला डॅम दाखवत्या बघा. इकडनं पण डॅम दिसतो, पाणी भरलेलं आहे ना आता. ते बघा समोर ते पाणी दिसतं ना, ते सगळं डॅमचं पाणी आहे. म्हणजे किती बघा जवळ आहे डॅम आमच्या इकडे. आणि हा आपला रस्ता. आमचं ना गाव खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे गाव आमचं. आता सुधारणा झालं त्याच्यामुळे अजूनच छान झालेलं आहे रस्ता वगैरे. ती लोक आता लांब तिथपर्यंत जाणार, मी आता इकडनंच रिटर्न जाते. म्हणजे तिथल्या याच्यात जरा फेरी मारते, ह्यांना येऊ दे लांबून. काय झालं आहे माहिती आहे का, दार खिडक्या खुल्ल्या ठेवून आलेली आहे, बंद नाही केलं. त्याच्यामुळे म्हटलं इथल्या इथं मी फेऱ्या मारते. आमच्या इथे अशी काही भीती नाही, पण तरी पण ना जरा इकडे इथल्या इथे म्हटलं फेऱ्या मारलेल्या बऱ्या ना, जास्त लांब नको असं. चला 1-2-3 राऊंड मारले ना तर पण बरं वाटेल. बघा आता इथे मी आले ना, इथे मला काटल्याची वेल दिसले. आमच्या इथे भरपूर काटल्याच्या वेली आहेत, पण आमच्याकडे कसं रस्त्याचं काम झालं ना चालू, त्यावेळी सगळं खोदलं होतं ना. पण ही एक वेल बघा दिसली आता, सगळे जमिनीवरतीच आहे. आणि ही फळवाली वेल आहे ही बघा, पुलाच्या मागे फळ आहे. आता काही फळं नाही आहेत, पण बारीक बारीक आहेत धरलेली. एक साधारण 8-10 दिवसांनी काटले मिळतील. ही बघा केवढी पसरले, रस्त्यावरच आहे. हा बघा हा रस्ता, आणि अशी ही काटल्याची वेल आहे. अशा वेली असणार भरपूर, आतल्या साईडला पण असतात भरपूर. हे बघा किती झालं सगळं, बापरे गच्चड झाले, गच्चड सगळं. आलो बघा घराजवळ. आता इथे पुढे जाते, तुम्हाला मी अजून एक वेल दाखवते जो आपल्या आड्याच्या इथे आहे. आणि त्याला आता मोहर यायला सुरुवात झालेली आहे. अक्कूरचा वेल, आणि त्या अक्कूरच्या वेलीला जे काय त्याला म्हणतात मोहर येतो ना, त्याची भाजी करून खाल्ली जाते. इथे मी त्याविषयी बघितलं होतं. अक्कूर असं धरतो ना, बापरे भरपूर धरतो. हे बघा इथे, हे बघा हे दिसतं तुम्हाला बारीक बारीक.
हे बारीक बारीक आहे ना ते अकूरचं वेल आहे आणि त्याला ते गाभोळी असं म्हणतात. खाली नाही आहे आता ते, आतमध्ये मी जाऊ शकत नाही कारण गच्चड आहे गच्चड. आत्ताचं ते फुलायला सुरुवात झाली. चांगला असा फुलला ना का तुम्हाला दाखवीन नंतर मी. तर सगळं घरातलं क्लिनिंग वगैरे करून झालेलं आहे आणि आत्ता म्हटलं एक 10 मिनटं बसूया. कुणाल आणि कुणालचे बाबा आता गेलेत पाण्याची मोटर चालू करायला. आपल्या ज्या टाक्या आहेत ना पाण्याच्या वरच्या त्या रिकामी झाल्यात ना, म्हणजे रिकामी व्हायला आलेल्या आहेत. म्हटलं पूर्ण संपायच्या आधी म्हटलं पाणी भरून घेऊया. त्याच्यामुळे दोघंजण तिथे गेलेले आहेत. आणि आत्ता मी नाश्ता बनवणार आहे. वाग्याशरू यांचं जेवण करून घेतलं मी. दोघंजण झोपलेत आता. त्यांना आता पहिला खायला प्यायला देते आणि त्याच्यानंतर आमचा नाश्ता बनवते आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे बागेमध्ये. आज आपल्या बागेतून नवीन भाजी निघणार आहे आणि ती मी तुम्हाला दाखवते. मला असं वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते, पण आज ती भाजी आपण काढायची आणि दुपारच्या जेवणामध्ये ती भाजी की नाही बनवायची. माझ्या आवडीची भाजी, मला ना खूप आवडते, त्याच्यामुळे खूप अशी एक्साइटमेंट आहे. कधी मी जाते बागेत असं सगळं होतं आहे, पण हे घरातली कामं पण आहेत ना, त्याच्यामुळे म्हटलं हे सगळं आवरूया आणि नंतरला म्हटलं आरामात सगळं करूया. आत्ताच मी माझं मेडिसिन वगैरे खाऊन घेतलं आणि आता दुपारचा डोस बाकी येते. म्हणजे आता 2-3 दिवसाचं औषध आहे. बऱ्यापैकी फरक मला पडलेला आहे. तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट्स कालच्या व्हिडिओवरती की प्रिया काळजी घे म्हणून. त्यांना मी पण घेते स्वतःची काळजी. आता मी ठरवलं आहे की स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाही. माझं ना खूप असं दुर्लक्ष होतं स्वतःकडे, म्हणजे आत्ताच नाही पूर्वीपासून तसंच आहे. सगळ्यांचं सगळं करायचं पण स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही, ही माझी सवय आहे. पण आता ठरवलं की नाही आपण स्वतःकडे पण थोडंसं लक्ष द्यायचं. थोडंसं असं नाही म्हणणार, पण आजारी वगैरे पडली ना तर औषध पाणी वगैरे आहे ते सगळं करायचं. आता बघू कसं काय आहे. पुढे जर का व्यवस्थित वाटलं तर ठीक आहे, नाही तर मग पुन्हा जाऊन मी डॉक्टरकडे ना सगळं चेकअप वगैरे सगळं करून घेणार. काही डॉक्टर म्हणाल की टेस्ट वगैरे करून घ्यायचं, सगळं करून घ्यायचं आहे. पण आता मात्र अंगावर दुखणं काढणार नाही मी, कारण आत्ता जर का असं झालं ना की पुढे मग म्हणजे भारी पडेल मला. म्हणजे जास्त बघा आजारपण वाढायच्या आधी म्हटलं आधीच केलेलं बरं असं. पण स्वतःकडे मी लक्ष देते आता. तुम्ही सगळ्यांनी जे काही मला सांगितलं ना सगळं मी लक्षात ठेवलेलं आहे. बरोबर सगळं व्यवस्थित करते. औषध वगैरे पण अगदी वेळेवर घेते मी. सगळं चाललेलं आहे व्यवस्थित. पूर्ण बरी झाली का तुम्हाला मी सांगेन. असं काय होतं की आराम मिळत नाही हो. मेन प्रॉब्लेम तो आहे की आराम मिळत नाही. मी जर का आराम करत राहिले ना, घरच्या कामाची सगळी बोंब होऊन जाते. ह्या दोघांना काही जमत नाही. साधा केर कचरा जरी काढायचा म्हटलं ना तरी पण एवढं काही त्यांना जमत नाही असं. म्हणजे आता बघा ही कंप्लेंट नाही आहे, पण त्यांना पण मी बऱ्याच वेळा सांगते की थोडंसं शिका, पण दुर्लक्ष करायच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता त्यांना कळतं आहे बरोबर. थोडंसं म्हणजे कधी कधी घरातल्या मंडळींना पण समजायला पाहिजे की घरातली मुख्य बाई जी असते, जी आजारी पडली का घराची काय अवस्था होते. जोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं तोपर्यंत त्यांना कळत नाही, पण जेव्हा परिस्थिती निर्माण होतो त्यावेळेस त्यांना मग कळतं. आणि आमच्या घरी पण सेम तसंच आहे. म्हणजे मी त्यांना बऱ्याच वेळा सांगायची की तुम्ही पण थोडंसं जरा लक्ष द्या किचनच्या कामाला वगैरे, असं थोडासा हातभार लावा. पण त्याला दोघांना पण इंटरेस्ट नाही आहे. आणि असं होतं ना की आपण बोलून बोलून कंटाळतो की जाऊ दे किती रोज सांगायचं ना एखाद्या माणसाला. त्याच्यामुळे सांगणं मी बंद केलं होतं. पण आता बऱ्यापैकी कळतं आहे, कारण आता बघा तब्येत ठीक नसल्यामुळे फारसं असं काही जेवणाचं वगैरे होत नाही. झटपट जे होतं तेच आपण करतो ना, त्याच्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी कळत चाललेल्या आहेत. हे बघा ही आपली वरची टाकीचं कॉक आता चालू केलं आहे. आता ह्या टाक्या भरतील आणि हे बघा ऊन पण आले. मग अशी चांगलं असं पाऊस पडून गेला आहे. सगळं कसं अगदी हिरवं हिरवं झालेलं आहे. आता पुढचा नळ आहे ना बंद करते आता. पुन्हा हा नळ बंद कर. तर पाणी चालू आहे ना, त्याच्यामुळे पटापट घरातलं क्लिनिंग करून घेतलं. गेले 2-3 दिवस झाले घराकडे, म्हणजे मी काही जास्त काम केलेलं नाही ना, त्याच्यामुळे घर सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. आणि तेच मी कालपासून आवरते. थोडं थोडं आपलं चाललेलं आहे. आता पण सगळं प्यायची भांडी बिंडी सगळी घासली. आता म्हटलं पटकन ही चहा म्हणजे नाश्ता बाकी आहे खायचा. चहाचे वगैरे भांडे ते घासून घेते. म्हणजे पाणी चालू आहे तोपर्यंत पटापट सगळी कामं की नाही आटपून घेते. घरची बाई आजारी पडली की पूर्ण घर विस्कळीत होऊन जातं. तसंच आमचं झालेलं आहे. आणि कालपासून माझं सगळं चाललं आहे, सगळं व्यवस्थित करायचं चालू आहे काम. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे की काय घराची अवस्था होते. तेच सगळं झालं आहे. चला
घेतला कटर. चला आपण आता चाललो आहे बागेमध्ये भाजी काढायला. माझी फेवरेट भाजी. पटकन काढून घेऊया, पाऊस आला तर परत राहून जाईल ना. मिरच्या पण काढायला पाहिजे. काय विशेष? हां, नवीन भाजी आपल्या बागेतली. सगळ्यांना दाखवलं आहे पण आज काढतोय ना म्हणून तुमच्याशी शेअर करते. पहिल्यांदा जी भाजी काढली जाते ना ती मी तुम्हाला म्हणजे दाखवते प्रत्येक वेळेला, त्याच्यामुळे. चला ही बघा आपली दुधी केवढी बघा मोठी झाली. आपल्या बागेतली पहिली भाजी आहे ही ह्या वर्षीची दुधीची. त्याची केवढी छोटी होती ना. हां, झपाट्याने वाढते. पटकन 1-4 दिवसामध्ये रेडी होते ही भाजी. आणि आता मला वाटतं बारीक बारीक आता धरायला सुरुवात होईल. आता ही पहिली आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा काढतोय आपल्या बागेतनं. हां काढ. हां, आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आता ही बनणार आहे. दुधीचा हलवा वगैरे सगळं आता बनवूया. जसं आता भाजी धरू दे नंतरला. चला आता बाकीचं काढूया. वांगी काढायचे आहेत आणि थोड्याशा मिरच्या. हे बघा मिरच्या पण भरपूर तयार झाल्यात. मिरच्या पण काढून घेऊया. ऐकलं का? तिथे नाही दिसत, इकडेच वांगी. मिरच्या पण काढूया. परत त्या ना म्हणजे लोणचे बिनचे चटणी बिटणी काहीतरी बनवता येईल ना. काढून घेतो नाही तर परत लाल पडतात मग. वांगी वांगी जास्त नसेल, 4-5 असेल. त्याशी मध्ये काढली होती ना. काय ते मिरच्या काढ. मिरच्या भरपूर हे वाढल्यात. हे बघा मिरच्या ह्या काढते ग्रीनवाल्या. मोठ्या झाल्यात ना. आतल्या साईडला पण बघा. जेवढं तयार झालं तेवढं सगळ्या काढूया. टाकता सुपामध्ये. त्याची मध्ये काढल्या होत्या जवळजवळ 1/2 किलो काढलेल्या. त्या आहेत अजून. मिरची काय आता चटणी वगैरे बनवली तर, किंवा ठेचा चटणी आपण कोथिंबीरची बनवून त्यात टाकली तर भाजीमध्ये वगैरे. ठेचा बनवायला पाहिजे. बघा हे असा ना हा दनादन दनादन उड्या मारतो. त्याला कसली भीती नाही, पण आम्हाला भीती वाटते. का शेरू तू असा करतो? तू वाघ्या बघ कसा गपचूप बसलाय. ह्याची नुसती दादागिरी. आता खाऊन पिऊन झालं, मस्तपैकी झोपायचं आरामात. हां, जा गाई कर, जा गाई कर जा. आता आम्ही की नाही भाजी काढवतो ना बागेमध्ये, त्याचं सगळं लक्ष आमच्याकडे असं आहे ते. चला तुम्हाला भाजी दाखवते. तर मिरच्या काढल्यात भरपूर. दुधी काकड्या जाऊन तिकडून काढून आणल्या पटकन, कारण पाऊस पडत होता ना. मध्येच पाऊस पण सुरू झाला, त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवलं नाही काढते वेळी. आणि ही आपल्या बागेतली 3 ते 4 वांगी निघालेली आहेत. तर अशी ही आजची बघा भाजी आपली निघालेली आहे. आणि हा बघा हा लागला आता. काय काय को को मध बच्चा, मेरा बच्चा, मस्तीखोर बच्चा. खूप आगाऊ आहे, खूप आगाऊ आहे. अजिबात तो एक दिवस शांत बसलेला नाही. बघा बघा बघा. एक दिवस शांतता नाही. आता ये काय काय सांगतो मला. य ग माझं वासरू ते, य ग माझं पिल्लू ते, माझं पिल्लू ते. गुंडूला माझ्या गुंडूला, गुंडूला माझ्या गुंडूला. हे माझं हे शहाणं पोर आहे माझं. कसली कटकट नाही, कुटकुट नाही, काय नाही. खाऊन पिऊन मस्त मजेत. बघा त्याची चड्डी पण नाही घातलेली आहे. चला आता भाजी करायची तयारी. इथे मी आता तेल टाकून आहे ना कुकर ठेवला आहे गरम करत. भाजी चिरून घेतले. अर्धा दुधीच घेतला, अर्धा ठेवून दिला आहे मी. अर्धा बस झाला. आणि चण्याची डाळ भिजवली मगाशी, बागेतनं आल्या आल्या पहिला भिजवली. कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आहे आलं लसूण आणि थोड्याशा मिरच्या. बघा इथे मी मध्ये ना चीर पाडून घेतल्यात, त्या फ्राय करायच्यात तव्यावरती नंतरला. एक भाजी माझी करून झाले. इथे मी कारल्याची भाजी केली माझ्यासाठी. मला ना खूप आवडते. फक्त मीठ मसाला आणि हळद घालून, बस बाकी काही नाही. चला आता पटकन फोडणी करून घेऊया. तर फक्त राई जिरं घालून सुद्धा ही दुधीची भाजी ना चवीला खूप छान लागते. पण आज मी कांदा टॅमॅटो सगळं घालणार आहे,
कारण कुणाल आणि कुणालचे बाबा यांना फक्त राई जिऱ्याची भाजी आवडणार नाही ना, त्याच्यामुळे. तर इथे बघा आता कुकरमध्ये मी राई, जिरं, कढीपत्ता, कांदा, आलं, लसूण घातलेलं आहे. त्याच्यानंतर टोमॅटो घातलं, चांगलं परतून घेतलं. तिखट मसाला, हळद, थोडासा गरम मसाला घालून चांगलं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर चिरलेली दुधी आणि चणा डाळ, अगोदर चणा डाळ घातली आणि त्याच्यानंतर मग दुधी घातलेली आहे मी. चांगलं जरा मिक्स करून घेतलं आणि चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं आहे, कोथिंबीर आणि थोडंसं जरा पाणी. आता दुधीला बघा जास्त पाणी सुटतं, त्याच्यामुळे जास्त काही पाणी घातलं नाही मी. आणि काय बरं म्हणतात, ही भाजी काही मला जास्त अशी रस्सेवाली नव्हती करायची, त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात मी ते पाणी घातलं आहे. आणि कुकरमध्ये पटकन शिजते, चणा डाळ होती ना त्याच्यामुळे मी कुकरमध्ये घातलेली आहे. नाहीतर का फक्त दुधी असेल तर कढईमध्ये पण पटकन शिजते, म्हणजे जास्त वेळ काय असं लागत नाही भाजी शिजायलाही. आणि ताजी कोवळी भाजी, त्याच्यामुळे ह्या भाजीची चव की नाही म्हणजे अप्रतिमच येणार आहे. तर इथे सगळं बघा मसाले वगैरे सगळं घालून झालेलं आहे चवीप्रमाणे सगळं. आणि त्याच्यानंतर मी झाकण लावून ठेवलं आणि साधारण 4 शिट्ट्या मी करून घेतल्या, कारण चणा डाळ शिजायला पाहिजे ना, म्हणून 1 शिट्टी मी ते जास्त करून घेतले. चला हे बघा जेवायला वाढले आता. ही बघा दुधीची भाजी रश्शेवाली थोडीशी, ही आपली कारल्याची भाजी, काकडी, मिरची आणि चपाती आणि भातसुद्धा आहे. पण भात आहे तो रात्रीचा आहे आमच्याकडे, मसाले भात केला होता रात्री तो. आता फक्त आम्ही चपाती भाजी खातोय. कुणाला अजून आला नाही, आता कुणाला येईल, त्याला अजून यायला 10 मिनटं बाकी आहेत. हे बघा किती वाजले, 2 वाजता आले. आमचा रोजचा टाईम आहे हा जेवायचा. फोन केलेला ना त्याला. चला या सगळ्यांनी जेवायला या. मस्त कारला खायला काय नाही, कारला खायचं असतं, चांगलं असतं, तब्येतीसाठी चांगलं असतं. आणि मिरची पण खायची त्या जोडीला, मग भाजी आपल्याला कळून नाही लागत. म्हणून त्या मिरच्या मी बघा ह्या फ्राय केल्या तव्यावरती. कुणाला पण खूप आवडतात आणि मला पण आवडतात. कुणाचे बाबा नाही खात. घे खाऊन बघ, आपल्या बागेतले आहेत. तर आत्ता बघा 4 वाजलेत. दुपारचे म्हणू का संध्याकाळचे म्हणू, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. कुणाला जेवायला की नाही उशिरा आला, म्हणजे साधारण 2:30च्या नंतर आला आणि त्याच्यानंतर सगळं आवरीपर्यंत थोडासा वेळ गेला, असं सगळं झालेलं आहे. आता मी चालले गाडीमध्ये, मला थोडंसं एडिटिंग बाकी आहे ते करून घेते आणि मग आपलं संध्याकाळचं रुटीन. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.